देवानंद साहेब म्हटलं की सगळ्या तरुणींची हृदय त्यांनी कधीच खिश्यात टाकली होती. या चॉकलेट हिरो साठीचं त्यांच्यासाठीच गायलं गेलेलं गाणं घेऊन येते केतकी थत्ते. तेरे मेरे सपने अब एक रंग है, हो जहाँ भी ले जाए राहें हम संग हैं. हो तेरे मेरे सपने अब एक रंग है, हो जहाँ भी ले जाए राहें हम संग हैं. मेरे तेरे दिल का तय था एक दिन मिलना, जैसे बहार आने पर तय है फूल का खिलना. मेरे तेरे दिल का तय था एक दिन मिलना, जैसे बहार आने पर तय है फूल का खिलना. ओ मेरे जीवन साथी, तेरे मेरे सपने अब एक रंग है, हो जहाँ भी ले जाए राहें हम संग हैं. लाख मना ले दुनिया, साथ ना ये छूटेगा. आके मेरे हाथों में हाथ ना ये छूटेगा. लाख मना ले दुनिया, साथ ना ये छूटेगा. आके मेरे हाथों में हाथ ना ये छूटेगा. ओ मेरे जीवन साथी, तेरे मेरे सपने अब एक रंग है, हो जहाँ भी ले जाए राहें हम संग हैं. हो तेरे मेरे सपने अब एक रंग है. केतकी, अतिशय तृप्त केलंस मला तू माझं आवडीचं गाणं गाऊन, आणि खूप खूप छान म्हटलंस. एक तर गाईड हा सिनेमा, विशेषतः ह्या गाण्याशी संबंधित सगळेजण म्हणजे पूजा करण्यासारखी माणसं, प्रत्येकाची अदा, प्रत्येकाचं त्यातलं 100% देणं जे आहे ना, इतकं सुंदर हे गाणं जेल होऊन आलं. आणि बॅकग्राऊंडचं ते पहाटेचे रंग, देवानंद आणि वहिदा रहमानची अदाकारी, आणि ते साथ ना ये छुटेगा मला दोघांचा एकमेकांबद्दल असणारा विश्वास, हा म्हणजे खल्लास हे गाणं. आणि ते तू खूप सुंदर म्हटलंस. खरोखर काही गाणी ही म्हणजे इतिहास घडवतात. महान संगीतकार म्हणजे एस डी बर्मन, त्यांचं हे अप्रतिम कॉम्पोजिशन. त्यांची गाणी, त्यांची मेलडी इतकी सोपी पण इतकी गोड. तर त्याच्यामधलं एक कॉम्पोजिशन तू गायलंस, खूप छान गायलंस. ह्या गाण्यातनं जे करायला हवं तेवढं आणि तितकंच तू केलंस, हे खूप कौतुकाची गोष्ट आहे. थँक्यू. हे गाणं इतके वर्षानुवर्ष आम्ही पुरुषाच्याच आवाजात ऐकत आलेलो आहोत, पण आज तुझ्या आवाजात ते मुलीच्या आवाजात ऐकत असताना कुठेही खटकलं नाही. हे तुझ्या गाण्यातलं मोठं श्रेय आहे. व्हेरी गुड. थँक्यू. दिलाय अवधूतने. थँक्यू. आज या राऊंडच्या निमित्तानं तुला हे विचारायची संधी आणि धाडस सुद्धा मी करतोय की तू बोल्ड आहेस हे आम्हा सगळ्यांना माहितीच आहे. रस्त्यात राडेबिडे करणं प्रचंड आवडतं तुला. गाडीला कोणी स्क्रॅच मारला किंवा कट मारला की
थांब आता बघतेच असं करून जे होतं तुझ्याकडून, त्यामुळे जर तुला पुढच्या आयुष्यामध्ये पुरुष व्हायची संधी दिली गेली तर काय काय करायला आवडेल तुला, जे स्त्रीच्या जन्मामध्ये कदाचित नाही करता येत तुला? एकतर ईव्ह टीझिंग जे चालतं, बायकांची जी छेड काढणं, मी जर पुरुष असेन तर मला असं करणाऱ्या लोकांना खूप बेदम मारहाण करायला फार आवडेल. पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट, खूप शुभेच्छा. थँक्यू.